नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता 9वीला असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, वन शॉट व्हिडिओ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपली सेकंड टर्म एक्झाम मित्रांनो सुरू आहे. तर सेकंड टर्म एक्झामसाठी आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत, की जे क्वेश्चन तुमच्या या येणाऱ्या सेकंड टर्म एक्झामसाठी वार्षिक परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असतील. तर चला जाऊयात पटकन पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. इथून पुढे सुद्धा आपण इयत्ता 9वीच्या बऱ्याच व्हिडिओ अपलोड करणार आहोत आणि पुढच्या वर्षीसाठी 10वीला स्पेशल बॅचेस आपल्या या YouTube चॅनलवरती सुरू होतील. त्यामुळे ही व्हिडिओ तर बघाच आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहता येतील. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय? की ज्या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल्स असतात. जसं की माझ्याकडं 5x + 6y = 7. तर याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहे. एक आहे x आहे आणि दुसरा आहे y आहे. याला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता इक्वेशन इन टू व्हेरिएबल झालं, पण लिनियर म्हणजे काय? त्याचा जो इंडेक्स आहे, दोघांचा सुद्धा जो इंडेक्स आहे तो 1 असतो. डिग्री जी आहे ती दोघांची सुद्धा इथे तुम्हाला 1 असतो, एवढं लक्षात घ्या. जर असं असेल 5x² + 6y = 7, हे इक्वेशन टू व्हेरिएबल मधलं आहे, पण हे लिनियर नाहीये. हे लिनियर आहे. ओके. तर एवढं समजून घ्या. आणि इथे आपल्याला आपल्या परीक्षेसाठी एक इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जाऊ शकतो. मी 1 मार्काचा, 2 मार्काचा, 3 मार्काचा, 4 मार्काचा सगळ्या प्रकारचे क्वेश्चन आज मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. बघा, पहिली गोष्ट, बाय युजिंग व्हेरिएबल्स एक्स अँड वाय फॉर्म एनी 5 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तुम्हाला इथं 5 विचारलेत, परंतु तुम्हाला परीक्षेला 1 किंवा 2 लिनियर इक्वेशन तयार करा, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. समजा तयार करायला सांगितलं तर यायचं बाबा 5x + 2y = 9 लिहिला बाबा मी एक इक्वेशन. दुसरा इक्वेशन लिहितो, x लिहा प्लस y लिहा काय पण लिहा, 1 2 3 4 5 6 7 8 काही लिहा. तिसरं इक्वेशन लिहू शकता 4x + 3y = 9. असं लिहिलं झालं मित्रांनो. चौथं एखादं इक्वेशन तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय, 2x + 3y = 2. अशी बरीचशी इक्वेशन्स तुम्ही तयार करू शकता. तर एकदम सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो. इक्वेशन बनवणं किंवा इक्वेशन तयार करणं हे इतकंसं अवघड नाहीये. तर हा प्रश्न खूप सोपा आहे. अशा प्रकारचा प्रश्न जर तुम्हाला आला, तर तुम्हाला 1 किंवा 2 मार्क तुमच्या हातातले आहेत. ओके. पुढचा एक प्रश्न मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तो प्रश्न काय बघा, की या टाइपचा विचारला जातो, की राइट 5 सोल्युशन ऑफ इक्वेशन x + y = 7. याचे सोल्युशन काढा. सोल्युशन म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यू. आता माझ्याकडे x + y = 7 हे इक्वेशन आहे. म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्यात. मग समजा मी जर का x जर मी समजा 1 घेतलं, तर y काय येईल बाबा? 1 प्लस किती 7? 1 प्लस 6 7 येतात. म्हणून y 6, कारण 1 + 6 = 7 येतात. x जर का मी 2 घेतली, तर y किती येणार बाबा? 5, कारण 2 + 5 7 झाले. x जर का मी 3 घेतली, तर y काय घेणार मी? 4 घेणार, कारण 3 + 4 7 झाले. x जर का मी 4 घेतली, तर y किती घेणार? 3 घेणार, कारण 4 + 3 7. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे सोल्युशन्स काढता येतील. जर माझ्याकडे इक्वेशन असं असतं x + y = 10 असतं, तर मी सोल्युशन काढली असती वेगवेगळी. x जर माझ्याकडे 1 असतं, तर y माझ्याकडे 9 असतं, कारण 1 + 9 10. x जर आपल्याकडे 2 असेल, तर y ची व्हॅल्यू माझ्याकडे 8 येईल. तर एकदम सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो. अशा प्रकारचा सुद्धा क्वेश्चन आपल्याला 1 ऑर 2 मार्क 1 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. यानंतर सगळ्यात इम्पोर्टंट बघा हा क्वेश्चन. या टाइपचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. जसं माझ्याकडे इथे 2 इक्वेशन्स आहेत. एक आहे 3x + 5y = 9 आणि दुसरं इक्वेशन आहे 5x + 3y माझ्याकडे 7. हे इक्वेशन नंबर 1 आहे आणि हे इक्वेशन नंबर 2 आहे. इथं मला काय सांगितलं गेलेलं आहे, x + y ची व्हॅल्यू काढा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y. एकदम सिंपल आहे. तुम्ही या 2 इक्वेशनचं जरा ऑब्झर्वेशन करा. याचं ऑब्झर्वेशन केल्यावर आपल्याला लक्षात येतं, की एक्सचा कोएफिशियंट 3 वायला गेलाय आणि वायचा 5 एक्सला आलाय. इकडचा माणूस तिकडे गेलाय, तिकडचा माणूस इकडे झालाय, विषय लय गंभीर झालाय. एक्सचा कोएफिशियंट वायला, वायचा एक्सला. अशा परिस्थितीमध्ये एक्स प्लस वायची व्हॅल्यू विचारली असेल, तर सरळ मित्र जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. सरळ दोघांची ॲडिशन करायची. इक्वेशन 1 + इक्वेशन 2 करायचं. तुमचा आन्सर ऑटोमॅटिकली येणार. 1 + 2. इक्वेशन 1 काय? 3x + 5y = 9 आणि प्लस इक्वेशन 2 काय आहे? 5x + 3y = 7. बघा, 5 + 3 किती झाले बाबा? 8. 8x. हे 5 + 3 8 म्हणून 8y. 9 + 7 16. 8 8 16. सगळ्यांना 8 ने डिव्हाइड करा. 8 1 जा 8, 8 1 जा 8 आणि 8 2 जा 16. x + y ची व्हॅल्यू किती आली? 2. x + y = 2. एकदम सिंपल प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न आला तर तुम्हाला मार्क मिळू शकतात. कधी-कधी आकडे बदलतील बाबा. असं येईल बाबा 4x + 2y =
बाबा आपल्याकडे 6 आलं. त्याचबरोबर 2x प्लस 4y इज इक्वल टू आपल्याकडे 12 आलं. इथं जर मला x प्लस y ची व्हॅल्यू काढायची तरी सेम विषय आहे. x चा 4 y ला गेलाय, y चा 2x ला आलाय. सरळ दोघांची या ठिकाणी ऍडिशन करायची. 4 प्लस 2 6x झाले, 4 प्लस 2 6y झाले, 12 प्लस 6 18 झाले. सगळ्यांना भावा 6 ने डिवाइड कर. 6 1 जा 6, 6 1 जा 6, 6 3 जा 18, x प्लस y इज इक्वल टू 3. तर एकदम सिंपल मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला एकदम सिंपल क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे, चला पुढे जाऊयात मित्रांनो. पुढचा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. मित्रांनो सॉल्व करा, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पुढच्या वर्षी 10वी साठी सुद्धा हे चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. बघा पहिला पॉइंट आहे x प्लस वाय इज इक्वल टू 4, हे इक्वेशन नंबर 1 आहे. आणि दुसरं इक्वेशन आहे 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. मित्रांनो एक लक्षात घ्या, या दोन इक्वेशनचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा. मला जर का याला सॉल्व करायचं भावा, सॉल्व करायचं म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यू मला काढायचं. मग सगळ्यात पहिली गोष्ट ऑब्झर्वेशन करायचं, कोणाचा कोएफिशियंट कॉमन आहे, म्हणजे कोणाच्या शेजारी कॉमन नंबर आहे. बघा इथं x च्या शेजारी बघितलं तर काहीच नाहीये सर. मग लक्षात घ्या, जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. x च्या शेजारी काय नाही म्हणजे 1 आहे, बरोबर. y च्या शेजारी, आणि इथं खाली बघा x च्या शेजारी 2 आहे, खाली 2 आहे वरती 1 आहे. कोएफिशियंट कॉमन आहे का इल्ले, कोएफिशियंट कॉमन नसतले. ओके, आता y चा जर बघितला तर वर 1 आणि खाली 5 आहे. y चा पण कोएफिशियंट कॉमन नाहीये. तर माझ्या मित्रा, माझ्या दोस्ता, जर कोणाचा कोएफिशियंट कॉमन इथं नसेल तर इथं कोणाचा तरी कोएफिशियंट कॉमन करावा लागेल. मग कोणाचा करायचा, x चा करायचा का y चा करायचा. भावा तू x चा कर नाही तर y चा कर, काय प्रॉब्लेम नाही. मला प्रॉब्लेम नाही, तुमच्या मास्टरला प्रॉब्लेम नाही, कोणालाच प्रॉब्लेम नाही. आपण y चा कॉमन करू. खाली 5 आहे, वर पण 5 आणू. मग आता y च्या जागेवर 5 आणण्यासाठी y ला 5 ने मल्टिप्लाय करावा लागेल. पण एकट्या y ला जर 5 ने मल्टिप्लाय केला तर ह्या बिचाऱ्या दोघांना राग येईल. म्हणून तिघांना सुद्धा, म्हणजे अख्ख्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करायचं आणि इथं इमानदारीत लिहायचं. इक्वेशन नंबर 1 इंटू 2 मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. इक्वेशन 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. मग काय होईल बाबा, 5 इंटू एक्स 5x प्लस 5 इंटू वाय 5y इज इक्वल टू 5 4 जा 20. इक्वेशन नंबर झालं 3. भावा तुम्ही इक्वेशन 1 ला 5 ने मल्टिप्लाय करून त्याला 3 मध्ये कन्वर्ट केलं. मग आता या दोघांचा विषय घ्या. आता या दोघांमध्ये बघा 5y आलं, आता हे कट होतील. 5y कट झाले की x ची व्हॅल्यू मिळेल, आणि x ची व्हॅल्यू मिळाली की तिच्या आधारावर y ची व्हॅल्यू काढायची. आता बघा इथं मायनस आणि प्लस आहे. मग आता या दोघांमध्ये जर मला 5y कट करायचा आहे तर या दोन इक्वेशनची एकतर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन दोघांपैकी एक काहीतरी करावं लागतं. मग आता इथं काय करायचं, ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन, नीट बघा. वर -5 आहे, खाली +5. असे जर अपोजिट साइन असतील तर सरळ दोन इक्वेशनची ऍडिशन करायची. अपोजिट साइड असेल तर ऍडिशन, म्हणजे इक्वेशन नंबर 2 प्लस इक्वेशन नंबर 3 करू. 2 आणि 3 यांचे सम करू. इक्वेशन 2 आपल्याकडे आहे 2x मायनस 5y इज इक्वल टू 1 प्लस इक्वेशन 2 आपल्याकडे काय आहे 5x प्लस 5y इज इक्वल टू 20. इथं लिहायचं 5x प्लस 5y इज इक्वल टू 20. चला आता 5 प्लस 2 झाला 7. इथं लिहायचं 7x प्लस 5y मायनस 5y कट झाले आणि इज इक्वल टू 20 प्लस 1 झाले 21. भावा मला आता x ची व्हॅल्यू काढायची. मग x ला म्हणायचं तू इथंच थांब, 21 ला म्हणायचं जाऊ नको लांब, 7 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. 7 मल्टिप्लाय पलीकडे गेला डिवायडेड बाय 7 आणि x इज इक्वल टू 7 3 जा 21, म्हणजे x इज इक्वल टू माझ्याकडे आलं 3. आता काय करायचं, ही जी x इज इक्वल टू 3 जी व्हॅल्यू आहे तिला तुम्ही इक्वेशन 1 2 किंवा 3 कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवू शकताय. आपण काय करू, या व्हॅल्यूला इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवू. चला 1 मध्ये मग इथं लिहायचं प्लेस x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 1. भावा इक्वेशन नंबर 1 काय तुझ्याकडं, x प्लस वाय इज इक्वल टू 4. मग इथं लिहायचं x प्लस वाय इज इक्वल टू 4. x ची व्हॅल्यू आहे 3. इथं लिहायची 3 प्लस वाय इज इक्वल टू 4. y आपल्या जाग्यावर, 4 आपल्या जाग्यावर, प्लस 3 पलीकडे गेले -3 झाले. y इज इक्वल टू 4 मधून 3 गेले 1, म्हणजे y इज इक्वल टू 1 आणि x इज इक्वल टू 3. मित्रांनो अशा प्रकारे कुठलेही सायमल्टेनियस इक्वेशन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. ते एकदम सिंपल आहे मित्रांनो, काय टेन्शन घ्यायचं नाही. पुढे बघा, पुढे आपण आणखी एक क्वेश्चन बघूयात. बघा हा क्वेश्चन एक बघू आपण, 2-3 क्वेश्चन बघू म्हणजे आपल्याला थोडासा फायदा होईल, लक्षात येईल कशा प्रकारे प्रोसिजर असते. 3x मायनस 5y इज इक्वल टू 16. याला म्हणायचं भावा तू 1 नंबर आहे. x मायनस 3y इज इक्वल टू 8. याला म्हणायचं भावा तू 2 नंबर आहे. आता दोन इक्वेशन मध्ये कोण कॉमन आहे, काहीच नाही कॉमन बाबा. इथं वरती इथं या ठिकाणी 3 आहे, खाली 1 आहे.
वायचा जर बघितला तर वर 5 आहे, खाली 3 आहे. कोणाचाच कोएफिशियंट कॉमन नाही. मग कोणाचा करायचा? बाबा एक्सचा कर नाही तर वायचा कर, कोणाचा पण कर. आता आपण एक्सचा करू, कारण इथं एकटा एक्स आहे. जिथं एकटा असेल ना त्याला पकडायचं. आता वरती 3x आहे, खाली पण 3x आला पाहिजे. म्हणजे एक्सला कितीने मल्टिप्लाय करायचं? 3 ने. म्हणजे सगळ्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करा. इक्वेशन नंबर 2 ला 3 ने मल्टिप्लाय करा. आणि तसं इथं लिहा इक्वेशन नंबर 2 इंटू 3 मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 3 हे मल्टिप्लिकेशन करा. आणि मग इथं लिहा 3 1 जा 3x, 3 3 जा 9 म्हणून 9y आणि 3 8 जा 24. इक्वेशन नंबर भावा 3. आता इक्वेशन 2 ला विसरा. 2 ला विसरायचं, कारण 2 ला तुम्ही 3 मध्ये कन्वर्ट केलं. आता जे काय करायचं ते 1 आणि 3 मध्ये करा. दोघांमध्ये 3x कॉमन आहे, तो कट होऊ शकतो. मगाशी सबस्ट्रॅक्शन केली, आता मगाशी ऍडिशन केली आपण, पण आता जर ऍडिशन केली तर 3 + 3 6 होईल. त्याच्यामुळे आता सबस्ट्रॅक्शन करावी लागेल. मग सबस्ट्रॅक्शन करताना 1 मधून 3 ला मायनस करायचा का 3 मधून 1 ला? भावा कोणातून पण कोणाला मायनस कर, काय टेन्शन नाही. आपण इक्वेशन 1 मधून इक्वेशन 3 ला मायनस करू. पहिलं 1 ला उचला, याला उचलायचं, इथं असं लिहायचं 3x - 5y = 16 आणि मायनस इक्वेशन 3 काय? 3x - 9y = 24. आता या ठिकाणी इथे आपण काय करू? साइन चेंज करू, कारण सबट्रॅक्शन करताना साइन चेंज करायची. प्लसचा मायनस, मायनसचा प्लस, प्लसचा मायनस, 3x गेले. मग आता या ठिकाणी काय होईल? मायनस प्लस मायनस, 9 मधून 5 गेले, 4 राहिले. मग इथे लिहायचे 4y = 16 - 24. 16 मधून 24 जात नाही, 24 मधून 16 गेले, 8 राहिले. मोठ्या नंबरचं साइन, बरोबर, मोठ्या नंबरचं साइन, 24चं साइन आपण मायनस दिलं. y आपल्या जाग्यावर, -8 आपल्या जाग्यावर, 4 मल्टिप्लाय इथं आले डिवायडेड बाय. आता मला काय करायचं बाबा? y ची व्हॅल्यू काढायची. y = 4 2 जा 8, मायनस आहे म्हणून -2. तर अशा पद्धतीने y = -2 आलं. आता मला x ची व्हॅल्यू काढायची. मग x ची व्हॅल्यू काढण्यासाठी ही जी y ची व्हॅल्यू आहे तिला तुम्ही इक्वेशन 1 2 3 कुठेही ठेवू शकता. आपण इक्वेशन 2 मध्ये ठेवू. इथं लिहू प्लेस y = -3 इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2 काय आहे? x - 3y = 8. इथं लिहायचं x - 3y = 8. x - 3 इंटू y ची व्हॅल्यू किती? -2 आहे, मी चुकून -3 लिहिली. -2 बघा, x - 3 इंटू y ची व्हॅल्यू -2 = 8. x मायनस मायनस प्लस 3 2 जा 6 = 8. आता x आपल्या जाग्यावर, 8 आपल्या जाग्यावर, हा 6 प्लस आहे, पलीकडे गेला -6 झाला. x = 8 - 6 2 आलं. तर अशा प्रकारे y = -2 आणि x = 2 आपल्याकडे हे येईल. तर या पद्धतीने मित्रांनो आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. चला आता आपण या ठिकाणी पुढे जाऊयात. पुढचे काही क्वेश्चन या ठिकाणी आपण बघू. तर अशा पद्धतीने हे प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. सायमल्टेनियस इक्वेशन, बाकी सायमल्टेनियस इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करा. आता आपण काही वर्ड प्रॉब्लेम बघूयात, की बाबा वर्ड प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे. कुठलंही वर्ड प्रॉब्लेम आलं मित्रांनो, तर सगळ्यात पहिली गोष्ट, या प्रकारच्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये 2 गोष्टी असतात. कुठल्या 2 गोष्टी असतात? 2 व्यक्ती असेल, 2 प्राणी असतील, 2 नंबर्स असतील, काही असेल पण 2 असेल. मग त्या दोघांमधल्या एकाला x म्हणायचं, एकाला y म्हणायचं. ओके, झालं. त्याच्यानंतर या क्वेश्चन मध्ये 2 कंडिशन्स असतात आणि त्या 2 कंडिशन वरून 2 इक्वेशन तयार करायची आणि ती सॉल्व्ह करायची, विषय संपला. जसं की आता इथे बघा, द टोटल नंबर ऑफ लायन्स अँड पिकॉक, झाला विषय संपला. इथे 2 गोष्टी आहेत, नंबर ऑफ लायन अँड नंबर ऑफ पिकॉक. द टोटल नंबर ऑफ लायन अँड पिकॉक इन अ सर्टन झू इज 50. मग आपण चला नंबर ऑफ पिकॉक x, नंबर ऑफ लायन y, किंवा नंबर ऑफ आपण या ठिकाणी नंबर ऑफ लायन जे आहे, लायन्स जे आहेत ते = तुम्ही x म्हणा, आणि नंबर ऑफ पिकॉक जे आहेत, नंबर ऑफ पिकॉक्स तुम्ही y म्हणा. आता बघा हे म्हटलं, आता याच्यामध्ये 2 कंडिशन आहेत. मग त्या 2 कंडिशन मधली कंडिशन 1 काय बाबा? बाय कंडिशन 1, बाय फर्स्ट कंडिशन आपण म्हणू, बाय फर्स्ट कंडिशन. तर पहिली जी कंडिशन आहे बाबा, पहिली कंडिशन काय आहे? आपल्याला दिलंय द टोटल नंबर ऑफ लायन अँड पिकॉक. बाबा टोटल नंबर म्हणजे दोघांची ऍडिशन 50 आहे. नंबर ऑफ लायन प्लस नंबर ऑफ पिकॉक इज इक्वल टू 50. याला म्हणायचं बाबा 1 नंबर इक्वेशन, तुझं नाव दिलं आम्ही. आता दुसरा, द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स, द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स. आता मुद्दा गंभीर आहे बरं का. बाय सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन मित्रांनो. दुसरी कंडिशन आपल्याकडे काय दिले? सेकंड कंडिशन आपल्याला सांगितलेली आहे द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स. आता त्यांचे जे पाय आहेत
त्यांची टोटल नंबर बाबा जी आहे ती 140. आता गंभीर आहे. आता मला सांगा लायनला किती पाय असतात? 4 पाय असतात. म्हणून 4 इंटू नंबर ऑफ लायन. पिकॉकला किती पाय असतात? लेग्स असतात. 2 लेग्स असतात. म्हणून 2 इंटू वाय बरोबर नंबर ऑफ पिकॉक वाय इज इक्वल टू 140 आपल्याला दिले. 140 दिले. ओके. आता सगळ्यांना 2 ने डिवाइड करा. 2 2 जा 4 प्लस 2 1 जा 2 आणि 2 7 जा म्हणजे 70. इक्वेशन नंबर 2. मित्रा असे 2 इक्वेशन माझ्याकडे तयार झाले. आता हे जे 2 इक्वेशन जे तयार झालेले आहेत त्यांना सॉल्व्ह करायचं. आता यांना सॉल्व्ह करण्यासाठी कोणाचा कोएफिशियंट कॉमन आहे? 1 आणि 2 मध्ये. बघा हा y कॉमन आहे. y कॉमन आहे तो कट होऊ शकतो. यासाठी आपण इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 ला कट करू म्हणजे y कॅन्सल करू म्हणजे सबट्रॅक्ट करू म्हणजे y कॅन्सल होईल आणि x ची व्हॅल्यू मिळेल. त्यासाठी इथे लिहू इक्वेशन नंबर 2 मायनस इक्वेशन नंबर 1 करू आपण. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. इक्वेशन 2 काय? 2x प्लस y इज इक्वल टू 70. इथं लिहायचं 2x प्लस y इज इक्वल टू 70. मायनस इक्वेशन नंबर 1 काय बाबा आपल्याकडे? x प्लस y इज इक्वल टू 50. इथं लिहा x प्लस y इज इक्वल टू 50. आता 2x मायनस x 2 मधून 1x गेला. किती x राहिला? फक्त x. y मधून y गेला कट झाला. 70 मायनस 50 झाले 20. x इज इक्वल टू 20. आता मला y ची व्हॅल्यू काढायची. मग x च्या व्हॅल्यूला तुम्ही इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवा. आपण 1 मध्ये ठेवू. प्लेस x इज इक्वल टू 20 इन इक्वेशन नंबर 1. 1 आपल्याकडे आहे. x प्लस y इज इक्वल टू 50. x ची व्हॅल्यू आहे 20 प्लस y इज इक्वल टू 50. y ला म्हणायचं तू इथं थांब. 50 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 20 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. 20 प्लस पलीकडे गेला मायनस. y is equal to 50 minus 20 is 30. म्हणजे नंबर ऑफ लायन इज 20, नंबर ऑफ पिकॉक इज 30. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला एखादं वर्ड प्रॉब्लेम येऊ शकतो. तर हे सगळे जे प्रश्न आहेत या प्रकारचेच प्रश्न येतात. वर्ड प्रॉब्लेम कुठलाही आला तरी तो आपण अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे मित्रांनो. तर आजच्या या रिव्हिजनच्या सेशनमध्ये आपण इथंच थांबूयात. प्रत्येक प्रकारचे इक्वेशन क्वेश्चन आपण बघितलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं एखाद्या चॅप्टरची आपण रिव्हिजन घेऊयात. तुम्हाला कुठल्या चॅप्टरची रिव्हिजन आवश्यक वाटते त्याची लिंक व्हिडिओच्या ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा की सर आम्हाला या चॅप्टरवरती तुम्ही व्हिडिओ बनवा. या चॅप्टरवरची गरज आहे ते लिहा. आणि या चॅप्टरवरचे जर तुम्हाला सगळे प्रॅक्टिस सेट बघायचे असतील अजून जर तुम्हाला एक्झाम्पल हवे असतील बघायचे असतील तर या चॅप्टरशी रिलेटेड 2 प्रॅक्टिस सेट आहेत. त्यांची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले. त्या लिंकवर क्लिक करून या दोन्ही चॅप्टरचे जे प्रॅक्टिस सेट आहेत ते तुम्ही बघा आणि त्याचा अभ्यास करा. तर आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.